नमस्कार. आज आपण मंगळ केतू युतीबद्दल बघणार आहोत. सध्या 28 जुलैपर्यंत बनत आहे मंगळ केतू युती अंगारक योग. तर 28 जुलैपर्यंत मंगळ आणि केतू एकाच राशीत असून यामुळे मनात चंचलता, राग, निर्णयातील घाई वाढू शकते. या काळात अपघात, तणाव आणि वादविवाद टाळावेत. संयम ठेवा. मनःशांतीसाठी ध्यान, जप वाढवा, नामस्मरण वाढवा. ही युती अत्यंत तीव्र आणि प्रभावशाली मानली जाते. मंगळ हा ऊर्जेचा, आक्रमकतेचा आणि क्रियेचा ग्रह आहे, तर केतू हा छेद, पृथक्करण, अध्यात्म व अचानक बदलांचा प्रतिनिधी आहे. या काळामध्ये व्यक्तीमध्ये चिडचिड, धीर नसणे, रागाचा स्फोट, असहिष्णुता आणि अपघात घडण्याची शक्यता वाढते. काही लोकांमध्ये आक्रमकता आणि आत्मविश्वास दिसून येऊ शकतो. मानसिक अस्वस्थता आणि निर्णयातील घाई त्रासदायक ठरू शकते. तर त्यावेळेस तुम्ही आता काय करावे ते आपण बघू. तर संयम आणि शांतता राखा. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा. ध्यान, प्राणायाम, जप यांचा अभ्यास करा. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. शक्यतो प्रवास पुढे ढकला. या युतीचा प्रभाव व्यक्तीनुसार वेगळा असतो, पण शांत चित्त, नियमित ध्यान, शनी व मंगळ जप आणि संयम यामुळे त्रास टळू शकतो आणि हनुमानाची उपासना हा यावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. धन्यवाद.